व्यासपीठावरही मान्यवर सगळे माझे अगदी जवळचे आणि ज्यांना मी आदराने त्यांच्याकडे बघतो ते सगळे त्यांना मी नमस्कार करतो. खरं मी आज अगदी मनापासून ठरवून आलेलो की डॉक्टर कांबळेंचं आणि पाटील मॅडम यांचं आज मनोगत ऐकायचं आहे. पण सिद्धेश म्हणाला की तुम्ही 2 मिनिटं बोलतो. ठीक आहे, 2 मिनिटं तर 2 मिनिटं. तर आजचा दिवस, आजचा म्हणण्यापेक्षा मराठी भाषा गौरवती हा आपण साजरा करतो. मराठीला गेल्याच वर्षी अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळालेला आहे आणि मराठीमध्ये साहित्यही मोठ्या प्रमाणामध्ये आज उपलब्ध आहे. पण सामान्यपणे आत्ताच आपण बघितलं की सिद्धेश आपण सहज ज्यावेळी बोलतो त्या आज केवळ भाषा एक अशी स्वतंत्र राहिली आहे. कारण आज जागतिकीकरण झालेलं आहे आणि या जागतिकीकरणाच्या युगामध्ये प्रत्येक मराठी शब्द काही आपल्याला शोधावे लागतात आणि त्यामुळे जे बाहेरच्या भाषेतून शब्द आलेले आहेत तेही आपल्या मराठी भाषेचेच शब्द झालेले आहेत आणि ते उलट वेगळं वाटत नाही. ते एक वेगळं सौंदर्य मराठी भाषेला मिळालेलं आहे. त्यामुळे मराठी भाषेमध्ये बाहेरून आलेले जे शब्द आहेत हे आपण जर बाजूला काढले आणि मराठी शब्द शोधण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला पुन्हा एखादी डिक्शनरी वगैरे घ्यावी लागेल आणि पुन्हा त्याचा शोध घ्यावा लागेल. तर अशा प्रकारे आज जागतिकीकरणाच्या काळामध्ये कोणतीही भाषा, अगदी आपण इंग्रजी घ्या किंवा उर्दू घ्या, पारसी घ्या, सगळ्या भाषा जगातल्या आहेत. या सगळ्या भाषा एकत्र झालेल्या आहेत. अनेक शब्द हे बोलीभाषेच्या माध्यमातून हे लोकांपर्यंत गेले आहेत आणि ते शब्द त्या भाषेचं सौंदर्य झालेलं आहे आणि त्यामुळे केवळ आणि केवळच असं म्हणता येणार आहे. काही वेळा आता परफॉर्मन्स हा शब्द तर येतो, तो कठीण आहे विचारायला, पण येतोय आपल्या तोंडातून. आणि मी इंग्रजी माध्यमाच्या शाळेकडे 15 वर्षे कार्यरत असल्यामुळे बरेचसे शब्द त्याच्या माध्यमातून आणि बराच काळ मी मुंबईला होतो आणि मुंबईला असतेवेळी त्या ठिकाणी ज्या भाषा असतात त्या भाषा सगळ्याच भाषा असतात. त्याच्यामध्ये मी हिंदी बोलतो, मी मराठी बोलतो, मी कोणतं बोलतो हे काहीच कळत नाही, पण दुसऱ्याला काहीतरी कळत नाही मी बोलतो, इतकं त्याचं खरं आहे. आणि त्यामुळे अभिजात भाषा दर्जा मिळाल्यानंतर साहित्य जे होतं हे साहित्य आत्ता रीमा मॅडम यांनी जी कविता सादर केली ही उत्स्फूर्त आहे आणि अशा प्रकारचे साहित्य या मराठीमध्ये निर्माण होऊ लागलेलं आहे. हे साहित्य आपणा सगळ्यांना प्रेरणा देणार आहे. फक्त त्याचं काय आहे की साहित्य लिहित असतेवेळी आपण, कारण मी नगर वाचनाचं कारभार गेली 15-16 वर्षे चालवतो आणि त्या ठिकाणी इथले स्थानिक जे लेखक आहेत त्या स्थानिक किंवा बाहेरचे लेखक या सगळ्या लेखकांची पुस्तकं आहेत. पण पुस्तकं येतात ती किती लोक वाचतात हा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळी खूप कमी त्याचं म्हणजे प्रतिसाद जो आहे हा प्रतिसाद खूप कमी मिळतो. त्यामुळे साहित्य हे समाजाचं परिवर्तन करणारं, समाजातील एक काय म्हणतो आपण त्याला समाजाचं प्रतिबिंब असणारं अशा प्रकारचं साहित्य असावं की जे साहित्य हे लोकांपर्यंत जाईल, लोक त्याचा स्वीकार करतील. लोकांना चांगलं साहित्य हवं आहे, समाजाचं साहित्य हवं आहे, समाज परिवर्तनाचं साहित्य पाहिजे आणि अशा प्रकारचं साहित्य निर्माण व्हावं अशा प्रकारची या ठिकाणी आधी मनोगतामध्ये माझी इच्छा व्यक्त करतो. आणि त्या ठिकाणी मी पुन्हा एकदा 2 मिनिटं घेतलेली आहे. पुन्हा एकदा कुसुमाग्रजांचं आता अभिनंदन करून आणि आपल्या सगळ्यांना पुन्हा शुभेच्छा देऊन आणि मी त्यांच्या ऐकण्यासाठी थांबलो आहे त्यांना प्रेरणा देऊन मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.